गूळ आणि तिळाचा गोडवा, आकाशात उडणारे उंच उंच पतंग, या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग। मकर संक्रांतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब, माननीय अजय भंडारी साहेब, माननीय अनिकेत भंडारी साहेब, भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या तापू लागले असून काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची आघाडी महापालिकेत निवडून येणार यांची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे। विविध प्रभागामध्ये बंटी पाटील यांच्या नावाची हवा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। गेल्या काही वर्षात शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे बंटी पाटील यांना मोठा जनाधार मिळत असल्याचे बोलले जात आहे। युवक, महिला, मुस्लिम समाज तसेच व्यापारी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। प्रभागनिहाय बैठका, जनसंपर्क दौरे आणि स्थानिक प्रश्नांवर केलेल्या ठोस भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे। महानगरपालिकेत सक्षम, अभ्यासू आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान उद्या या महापालिकेचा प्रचार संपणार आहे। काँग्रेस पक्षाकडून मतदानासाठी लोकांना कसे आणायचे याबाबतच्या तयारीला वेग आला असून बंटी पाटील यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील यांचे नाव केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।